मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असून ते 4 मे रोजी मुंबईत परततील, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर असून ते 30 मे रोजी मुंबईमध्ये येणार आहेत। यामुळे दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतोय की ठाकरे बंधूंचं मनमिलाप जे आहे ते सुरू झालेले आहे, त्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे यांची चर्चा पुढे कधी सरकणार याची उत्सुकता सर्व महाराष्ट्राला आहे। अशातच ठाकरे बंधू हे परदेशात असल्याची माहिती समोर आलेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुटुंबासह युरोपला रवाना झाले असल्याची माहिती मिळते। तर याआधी 4 दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील परदेशात गेलेले आहेत। राज ठाकरे 30 मे रोजी मुंबईमध्ये 30 एप्रिल रोजी मुंबईत परत येणार असल्याची माहिती मिळते। तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह 4 मे रोजी मुंबईत परतणार असल्याची माहिती मिळते। ठाकरे बंधू मुंबईत परतल्यानंतर त्यांच्या एकूणच युती संदर्भातली चर्चा जी आहे ती पुढे सुरू होणार किंवा पुढे सुरू राहील या संदर्भात माहिती मिळते। सध्या या संदर्भात इतर जे पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते ते मात्र कुठलाही प्रतिसाद देत नाहीयेत। मात्र आपण पाहतो आहोत की ठाकरे कुटुंब हे परदेशात गेल्यामुळे आता ठाकरे कुटुंबाची युती कशी होणार याबद्दलची चर्चा जी आहे ती आता 4 मे नंतर सुरू होईल। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकरच एकत्र या, मनापासून एकत्र या। दादर पार्ले पंचम तर्फे शिवसेना भवन समोर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईत मराठी माणूस अनाथ होतोय अशा आशयाचे हे बॅनर इथे लावण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी चर्चा गेले अनेक दिवसांपासून जी आहे ती रंगत आहे। राजकीय वर्तुळात देखील ही चर्चा रंगलेली आपण पाहिलेली आहे। त्याच अनुषंगाने आता दादर परिसरामध्ये शिवसेना भवन येथील परिसरामध्ये आपण बॅनर लावलेलं पाहतो। या बॅनरवरती नाव मात्र लिहिलेलं नाहीये की हे बॅनरबाजी कोणाकडून करण्यात आलेली आहे। मात्र यावरील जो आशय आहे तो असा, अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। मुंबईत मराठी माणूस अनाथ होत आहे, त्याला घर खरेदीत आरक्षण मिळण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र या। मराठी माणसांच्या व तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। मराठी अस्मिता टिकवण्यासाठी व मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे बंधूंनो एकत्र या। बटेंगे तो कटेंगे हे न विसरता ठाकरे बंधूंनो एकत्र या असं म्हणत हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे यावरती नाव स्पष्ट करण्यात आलेले नाहीये। सुरुवातीलाच यावर फक्त मोठा आशय लिहिलेला आहे की पार्ले पंचम असं लिहिलेला हा जो बॅनर आहे तो शिवसेना भवन या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहतच आहोत ठाकरे बंधू हे एकत्र येणार अशी चर्चा जी आहे ती रंगत आहे। सामान्य जनतेला देखील हेच वाटत आहे की या दोघांनीही एकत्र यावं आणि मराठी माणसांचे प्रश्न यामुळे मार्गी लागतील। मराठी माणसाला हे दोघं जर एकत्र आले तर त्यांना कुठेतरी न्याय मिळेल असं सर्व म्हटलं जात आहे। परंतु कालच राज ठाकरे यांनी देखील म्हटलेलं आहे की कोणतेही वक्तव्य करू नका असे आदेश त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना दिलेले आहेत। त्यामुळेच मनसेकडून यावर काही वक्तव्य येणार नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि त्याच अनुषंगाने दादर येथील शिवसेना भवन परिसरामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या अनुषंगाने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर।